सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी मूकमोर्चा काढला। यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला। मतदारांना धमकावून मतं मिळवले, त्यामुळे मुंडेंची सगळी मतं बोगस असल्याचा आरोप धस यांनी केला। आज बीडमध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी मूकमोर्चा काढला। यावेळी धस यांनी मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला। परमेश्वरजी सातपुते 2 मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त, फक्त 2 मिनिटांमध्ये। तर बीडमध्ये मतदारांना धमकावून मतं मिळवण्यात आली, त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मताधिक्य बोगस असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले म्हणले। शाही एकाला लावायची शाही, आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे। त्याचा बाप गाड्या पूजितांनी सुद्धा तुम्ही बुहार काढता, गाड्या पूजितांनी परत एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं। या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया। 1200 ते 1300 लायसन ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत। गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला। मुंबईतलं गँगवार कोणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं। गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं। तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे।